स्त्रियांना त्यावेळी सन्मान न झाला कधीच ज्येष्ठ नागरिकांचा अपमान। आनंदात होती सारी प्रजा कारण सिंहासनावर होता माझा राजा। ना होते कधी कसलेच भय ना चालला कधी शत्रूंचा दरारा। स्वराज्यासाठी लढायला आणि मारायला घाबरत नव्हती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा राजा माझा राजा। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हा विषय डोक्यावर नाचवण्याचा नाही तर डोक्यात घालण्याचा विषय आहे। आपल्याला खरी जिजाऊ खरे शिवाजी आणि खरे संभाजी कळायलाच हवे, तरच आपण त्यांची होणारी बदनामी थांबवू शकतो। त्या गडकरीने लिहिलेल्या राज संन्यास नाटकामध्ये आपल्या संपूराजांची त्यांनी बदनामी केली आहे। त्यांनी लिहिलं आहे की संभाजी महाराज दारुडे आणि श्रीलंपट होते। ज्या माणसाने परस्त्रीकडे कधी नजर उचलून बघितली नाही त्या माणसाला तो गडकरी श्रीलंपट म्हणतो। तरी तुमचं रक्त सळसळत नाही का? माझं रक्त सळसळणार नाही का? संभाजी महाराज हे आमचे राजे होते, राजे आणि आहेत सुद्धा, म्हणून आमच्या राजाची बदनामी आम्ही सहन करणार नाही। आमच्या राजाची बदनामी करणारा त्या गडकरीचा पुतळा पाडला तर आम्ही काही चुकीचे केले नाही ना कोणतं पाप केलं। त्यानंतर काही बायका आणि एक आमदार काही समोर येऊन म्हणते की आम्ही तो पुतळा परत बसवू। आता मी ही एक जिजाऊ कन्या म्हणून सांगते, कुलकर्णी बाईंनी तो पुतळा फक्त परत बसवून दाखवा। मी वैष्णवी दास आणि महाराष्ट्रातील तमाम जिजाऊंच्या लेखी नाही तो पुतळा परत घेऊन गटारात फेकला तर बघत हे एवढे आवडले मी इथेच थांबते। आपल्याला प्रवीण दादाचे सुद्धा भाषण ऐकायचे आहे। आयोजकांनी मला इथे बोलवले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद। जय जिजाऊ जय